नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुन्हाच्या हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आरोग्य सेवक व आरोग्य सेविका या पदासाठी जर अभ्यास करत असाल तर आपल्यासाठी खूप महत्त्वाची लेक्चर सिरीज आपण इथे सुरू केलेली आहे। त्यामधील आजचा आपला घटक क्रमांक दुसरा आपण इथे बघणार आहे। यामध्ये आपल्याला मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण हा घटक इथे बघायचा आहे। ओके, त्यानंतरला आपण लाईव्ह मध्ये क्वेश्चन आन्सर सेशन बघणार आहेत। हा आपण एक महत्त्वाचा घटक इथे बघणार आहेत। पण त्याआधी जे लेकर आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनल सबस्क्राइब करा। सर्वात महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा। तर विद्यार्थी मित्रांनो, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण या चॅप्टरचा अभ्यास करत असताना आपल्याला त्यांनी सिलेबस मध्ये देताना फक्त एवढंच सांगितलंय की तुम्हाला मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण या घटकाचा अभ्यास करायचा आहे। पण लेकरांनो, या घटकामध्ये नेमका कशा कशाचा समावेश होतो हेही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। या घटकामध्ये मग आता समजा जे आपल्याला आवडत आहे, जे मूलद्रव्य आहेत, हे मूलद्रव्य कशा पद्धतीने अस्तित्वात आली, सर्वात पहिल्यांदा याचा शोध कोणी लावला, मग त्यानंतरला आपला टेबल आला, त्याला आपण आवर्त सारणी असे म्हणतो। मग ही आवर्त सारणी कशा पद्धतीने अस्तित्वात आली, आधुनिक जे आहे तिचा शोध कोणी लावला, सर्वात पहिल्यांदा कोणी लावला, ओके, मूलद्रव्यांना भेदणारा पहिला माणूस कोण, या गोष्टींवरती आपल्याला क्वेश्चन विचारला जातो। त्यानंतरला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जे तुमचे मूलद्रव्य, जे तुमचे एलिमेंट्स आहे, त्यांच्या संज्ञा आपल्याला विचारल्या जातात। गोल्ड सोन्याची संज्ञा काय आहेत, कॉपरची काय आहेत, हायड्रोजनची काय आहे, हेलियमची काय, असे सुद्धा क्वेश्चन आपल्याला तिथे विचारले जातात। आणि सर्वात महत्त्वाच्या बेसिक गोष्टींवरती क्वेश्चन विचारले जातात। सर्वात हलका मूलद्रव्य कोणता, सर्वाधिक ताणत्या मूलद्रव्य कोणता, सर्वात जड मूलद्रव्य कोणता, अशा प्रश्नांचे सुद्धा आपल्याला तिथे असे क्वेश्चन या टाइपचे तिथे विचारले जातात। आणि याच लेवलने आपल्याला काय करायचं आहे, पुरा अभ्यास करायचा आहे। चॅप्टर मोठा आहे, ह्यो व्हिडिओ तुम्हाला युट्यूबला भेटेल, बाकीचे सर्व व्हिडिओ तुम्हाला आपल्या ऍप वरती भेटणार आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेकरांनो, तुम्ही आरोग्य सेवक किंवा सेविका या पदासाठी जर अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी आपण एक बॅच इथे लॉन्च केलेली आहे। ही बॅच आहे सराव पेपर, मॅरेथॉन लेक्चर आणि तांत्रिक घटकाची। या सराव पेपर मध्ये आपल्याला 50 सराव पेपर भेटणार आहे। मग 50 सराव पेपर मध्ये आपल्याला काय भेटणार आहे पोरांनो, त्यामध्ये आपल्याला जीके भेटणार आहे, त्यात मग इतिहास आलं, भूगोल आलं, भारताचे संविधान आलं, अर्थशास्त्र आलं। त्यानंतर आपल्याला यामध्ये भेटणार आहे गणिताचे सराव पेपर, बुद्धिमत्तेचे सराव पेपर, त्यानंतर संकीर्ण सराव पेपर, तांत्रिकचे सराव पेपर, मराठी ग्रामरचे सराव पेपर, इंग्लिश ग्रामरचे सुद्धा सराव पेपर, असे जवळपास 50 सराव पेपर तुम्हाला इथे भेटणार आहे। त्यानंतरला मॅरेथॉन लेक्चर भेटणार आहे, इतिहास 3 तास, भूगोल 3 तास, गणित 3 तास, बुद्धिमत्ता 3 तास। ओके, या पद्धतीने मॅरेथॉनचे सुद्धा लेक्चर भेटणार आहे। प्लस तांत्रिकचे सर्व घटक तुम्हाला इथे बघायला भेटणार आहेत। यामध्ये तांत्रिक, मग तांत्रिक मध्ये तुमचे जे असतील ते सगळे सर्व तांत्रिक म्हणजे एक विज्ञानाचे पुरावा, घाबरायचं कामच नाहीये, घाबरायचं काम नाही, ते एक विज्ञानच आहे। ओके, तर ही बॅच फक्त 151 रुपयाला आहे, तिचा कालावधी 3 महिने आहे। ह्या बॅचला जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करा। काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 9370706679 केव्हाही मला व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा डायरेक्ट कॉल करा। आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करूनही तुम्ही बॅच परचेस करू शकता। त्यानंतरला दुसरी एक महत्त्वाची बॅच आपण इथे लॉन्च केलेली आहे, आरोग्य सेवक व सेविका भरतीसाठी संपूर्ण ही बॅच आहे। संपूर्ण बॅच मध्ये तुम्हाला गणित बेसिक पासून शिकवलं जाईल, बुद्धिमत्ता बेसिक पासून शिकवली जाईल, इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर, सामान्य ज्ञानचे सर्व घटक आणि त्यानंतरला तांत्रिकचे सर्व घटक, प्लस हे 151 वालं सगळं मटेरियल या बॅच मध्ये तुम्हाला भेटणार आहे। ह्या बॅचची फी आहे 499 रुपये। कालावधी संपत आलेला आहे। ज्या विद्यार्थी मित्रांना बॅच परचेस करायचे 29 तारखेपर्यंत आपण हिची ऑफर दिलेली आहे, म्हणजे अजून एक दिवस तुमच्या हातात आहे। ज्या लेकरांना बॅच परचेस करायची त्यांनी स्पीड मध्ये बॅच परचेस करून घ्या। त्यानंतर दोन्ही बॅचची फी वाढली जाणार आहे 30 तारखेपासून। 30 तारखेपासून पुरा दोन्ही बॅचची फी वाढणार आहे, त्यामुळे ज्यांना बॅच परचेस करायची त्यांनी परचेस करून घ्या, माझा नंबर तुमच्याकडे आहे। ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालता आपण आपल्या काय करूयात, लेक्चरला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपल्याला मूलद्रव्य शिकण्याआधी आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी शिकून घेणं गरजेचं आहे। ते म्हणजे अणु काय असतो, रेणू काय असतो आणि मूलद्रव्य काय असतं। सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे अणु काय असतो हे समजणं आपल्याला काळाची गरज आहे।
मग अणू समजल्यानंतर आपल्याला रेणू समजल आणि रेणू समजल्यानंतर आपल्याला मूलद्रव्य तिथे समजणार नाही. आता लक्षात घ्या पराव, ही आपल्याकडे काही कलिंगड आहे. ओके, त्याला तू टरबूज असे म्हणतो आणि तुला माहितीये महाराष्ट्रात एकाने टरबूज प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, ह्या टरबूजाचे आपण भाग केले, बरोबर आहे की नाही. याला कापलं बॉय कोणी बबेनं, या बघ यानं याला चाकून कापलं. कापल्यानंतर याचे काय होणार आहे, भाग होणार आहे. याचे भाग झाले, टरबुजाचे भाग झाले. त्या भागांना परत काटलं, त्या भागांना काय केलं, परत काटलं. काटल्यानंतर परत त्याचा काय झाला, तुकडा झाला. परत त्याचा काय झाला, तुकडा झाला. मग असं काटीत 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 जाऊन आपण काय छोटे छोटे तुकडे तयार करू शकतो. काय करतो, छोटे छोटे तुकडे तयार करतो आणि या छोट्या छोट्या तुकड्यांना आपण काय म्हणतो पुराव, अणू असे म्हणतो. काय म्हणतो, अणू असे म्हणतो. म्हणजे मला असं म्हणायचंय, मूलद्रव्याचा असा लहानात लहान जो कण असेल त्याला अणू असे म्हटले जाते. म्हणजे या टरबुजाचा हा काय झालाय रे, हे जे टरबूज आहे या टरबुजाचा हा काय झालाय पुराव, लहानात लहान कण झालेला आहे. हा काय टरबुजाचा एकदम लहानात लहान कण आहे. मग टरबुजाच्या लहानात लहान कणाला आपण काय म्हणायचं पुराव, अणू असे म्हणायचे. तसंच आपण जर मूलद्रव्यात आलो तर मूलद्रव्याच्या लहानात लहान कणांना काय म्हणायचं, अणू म्हणायचं. पेपरला आपल्याला क्वेश्चन बनवू शकतो, पेपरला परवा आपल्याला क्वेश्चन बनवू शकतो. मूलद्रव्यांच्या लहानात लहान कणाला टिंबटिंब या नावाने ओळखलं जातं लेकरांनो. अरे मूलद्रव्याच्या लहानात लहान कणांना आपण अणू या नावाने काय करतो, ओळखतो. काय करतो, ओळखतो. आता बघा, हे दोन अणू आहेत, हे दोन अणू आहेत. म्हणजे टरबुजाच्या आपण किती समजा 6 खापा घेतल्या, हे टरबुजाचे 6 अणू आपण घेतले. ओके, टरबुजाचे जर 6 अणू आपण घेतले तर त्या 6 अणूंना आपण एकत्र केलं. 6 अणूंना आपण काय केलं, इथे एकत्र केलेलं आहे. या 6 अणूंना म्हणजे या 6 खापल्यांना, या 6 तुकड्यांना आपण काय केलंय पुराव, एकत्र केलेलं आहे. एकत्र केलं. मग या 6 तुकड्यांना आपण जेव्हा एकत्र केलं तेव्हा त्याचा एक ग्रुप तयार झाला. काय तयार झाला, ग्रुप तयार झाला. त्याचा एक भाग तयार झाला. ओके, त्याला चिपकवलं आपण पार. काय केलं, चिपकवलं. चिपकवल्यानंतर ती गोल चेकली तयार झाली. आता याची समजा ही एक चेकली तयार झाली. मग आता आपण काय केलंय, ह्या तुकड्यांना लहानात लहान 6 तुकड्यांना एकत्र जोडलंय. लहानात लहान 6 तुकड्यांना जेव्हा आपण एकत्र जोडतो तेव्हा त्यातून जो भाग तयार होतो त्याला आपण रेणू असे म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, रेणू असे म्हणतो. मग बघ, जेव्हा अणू म्हणजे काय, अणू म्हणजे मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणू होय. जेव्हा अणूंना 2 किंवा त्यापेक्षा जास्त अणूंना आपण एकत्र जोडतो तेव्हा त्यापासून निर्माण होणाऱ्या घटकाला आपण काय म्हणलंय पुराव, रेणू असे म्हटलेलं आहे. तेव्हा त्यापासून निर्माण होणाऱ्या घटकाला आपण काय म्हटलंय, रेणू असं म्हटलेलं आहे. पहिला मुद्दा तुम्हाला अणू कळाला. दुसरा मुद्दा काय कळाला, रेणू कळाला. अणूंपासून काय तयार होतो, रेणू. जर अनेक अणू एकत्र, आपण म्हणतो ना 2 किंवा त्यापेक्षा जास्त अणू आपण जर एकत्र जोडले तर ह्या अणूंपासून आपल्याला रेणू प्राप्त होतो. मूलद्रव्यांच्या लहानात लहान कण म्हणजे काय पुरावा, अणू आहे. आता हे रेणू, हे चकल्या चकल्या आपल्या काय झाल्या, रेणू तयार झाला. आता मी काय केलं, ह्या 10-12 चकल्या एकत्र आणल्या. 10-12 चकल्या काय केल्या, एकत्र आणल्या. ओके, हे 10-12 चकल्या एकत्र आणल्या आणि त्यापासून जो घटक तयार झाला त्याला मूलद्रव्य असे म्हटलं. काय म्हटलं, मूलद्रव्य असं म्हटलं. म्हणजे रेणू जर एकत्र आणले तर काय तयार होतं, मूलद्रव्य तयार होतं. 2 किंवा त्यापेक्षा जास्त रेणूंना जर एकत्र आणलं तर त्यापासून तयार होणाऱ्या घटकाला आपण मूलद्रव्य असे म्हणतो. अणू म्हणजे लहानात लहान कण, रेणू म्हणजे 2 अणूंपासून तयार झालेला कण आणि मूलद्रव्य म्हणजे रेणूंपासून तयार झालेला घटक. ओके, राहील लक्षात. अणू काय असतं पुराव, लक्षात राहील ना. पेपरला क्वेश्चन विचारला जाण्याची दाट शक्यता आहे लेकराव. अणू काय असतं, रेणू काय असतं आणि मूलद्रव्य काय असतात, कधीच विसरणार नाही. 100% काय खात्री आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मग या अणूंचा सिद्धांत किंवा अणूंचा शोध कोणी केला, बरोबर की नाही. अणूंच्या शोधाबाबत काही सिद्धांत मांडले गेलेले आहेत. ओके, अणूंचा शोध करण्यासाठी काही महत्वाचे व्यक्ती आपल्याला बघायला भेटतात. हे आज आपल्याला इथे अभ्यासायचे आहे. ओके, आपल्याला माहिती आहे प्राचीन काळामध्ये जर आपण गेलो पुराव तर प्राचीन काळामध्ये आपल्याला बाबा लोक जास्त पाहायला भेटते.
कोण जास्त पाहायला भेटतं? बाबा लोक जास्त पाहायला भेटतात. म्हणून तर आपण प्राचीन काळात अस्तित्वात असणाऱ्या संस्कृत भाषेला अरे विद्वानाची भाषा म्हणतो. काय म्हणतो? विद्वानाची भाषा म्हणतो. कारण ह्या बाबा लोकांनी, ह्या विद्वानांनी काय केलं? संस्कृत मधून ग्रंथ लिहून ठेवले होते. जसा सर्वात प्राचीन ग्रंथ म्हणजे कोणता आहे? वेद आहे. ओके, वेद व्यासजीने लिहिलेला त्या पद्धतीने. मग तेव्हा एक बाबा होऊन गेला. तेव्हा एक काय झाला? तेव्हा एक बाबा होऊन गेला पराव. त्याचं नाव होतं ऋषी कनद. काय नाव होतं? ऋषी कनद. प्राचीन काळात होता ऋषी कनद. ईसापूर्व 6व्या शतकामध्ये, ईसापूर्व 6व्या शतकामध्ये म्हणजे ईसापूर्व 600च्या पूर्वी, ईसापूर्व 600च्या पूर्वी गौतम बुद्ध यांचा जन्म काय? ईसापूर्व 543. आपण म्हणतो ना 563 आहे. ईसापूर्व 563 ते ईसापूर्व 483. ओके, म्हणजे यांच्या आधी, गौतम बुद्ध यांच्या आधी एक व्यक्ती होऊन गेलता. त्याचं नाव होतं ऋषी कनद. कसं लक्षात ठेवायचं? बाबा होता बाबा. काय लक्षात ठेवायचं? बाबा होता बाबा. शतक किती होतं? 6वं शतक. कितव्या शतकात? 6व्या शतकात. कितव्या शतकात? 6व्या शतकामध्ये. 6व्या शतकामध्ये याने एक संकल्पना मांडली. यानं काय केली? संकल्पना मांडली. कोणी? ऋषी कनदने. ऋषी कनदने 6व्या शतकामध्ये परवा एक संकल्पना मांडली आणि ही संकल्पनाला परमाणु असे नाव दिले. काय नाव दिले? परमाणु. तर परमाणुची सर्वात प्रथम संकल्पना मांडणारा व्यक्ती खालीलपैकी कोण आहे? असा देखील क्वेश्चन आपल्याला काय होतो? तिथे काय केला जातो? विचारला जातो. ऋषी कनद आहे. आता ऋषी कनदानंतर डेमोक्रिटस हा एक नवीन शास्त्रज्ञ निर्माण झाला. हा नवीन शास्त्रज्ञ निर्माण झाला. डेमोक्रिटस. डेमोक्रिटस याने ईसापूर्व 530 मध्ये ॲटॉमस हे नाव दिले. कशाला? या परमाणुला. परमाणुला काय नाव दिले? ॲटॉमस नाव दिलेले आहे. म्हणजे ऋषी कनदांनी शोधलेल्या परमाणुला, ऋषी कनदांनी शोधलेल्या परमाणुला डेमोक्रिटस यांनी टिंब हे नाव दिलेले आहे. ऋषी कनद यांनी शोधलेल्या परमाणुला डेमोक्रिटस यांनी ॲटॉमस असे नाव दिलेले आहेत. कधी दिले हेही आपल्याला विचारू शकतात आरोग्य भरतीला असा क्वेश्चन. दाट शक्यता असते विचारण्याची. ईसापूर्व 530 मध्ये गौतम बुद्धांच्या समकालीन. ओके, पदार्थाचा कापता न येणारा कण म्हणजे अणु आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. पदार्थाचा कापता न येणारा कण म्हणजे काय? अणु आहे असं म्हणणं कोणाचं होतं? असं म्हणणं होतं डेमोक्रिटस यांचं. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने ही संकल्पना मांडली आहे की पदार्थाचा कापता न येणारा कण म्हणजे अणु होय? ही संकल्पना किंवा ही व्याख्या कोणत्या व्यक्तीची आहे? डेमोक्रिटस या व्यक्तीची आहे. लक्षात राहील बरोबर. ओके, याने आपला ग्रंथ लिहिलता. आता याचा मुद्दा इथे घ्या का. याने आपले ग्रंथ लिहिलता वैशेषिक नावाचा. ओके, या ग्रंथात त्याने काय केलंय? ते लिहून टाकलेलं आहे. हा ग्रंथ कोणाचा आहे तेही लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. वैशेषिक नावाचा ग्रंथ कोणाचा आहे? डेमोक्रिटस याचा आहे. त्यानं तिथे लिहिलं होतं पदार्थाचा कापता न येणारा कण म्हणजे काय होय? अणु होय. काय होय? अणु होय. समजा आपलं हे कलिंगड होतं. आता हे डेमोक्रिटसचं वाक्य लक्षात घ्या. हे कलिंगड आहे. आता हे कलिंगडाचं आपण कापलं याला. हा एक अणु आहे. हा एक मोठा काय? हा एक मोठा अणु आहे. या मोठ्या अणुला आपण इथे किती भागात वर्गीकरण केलं? 2 भागात वर्गीकरण केलं. या 2 भागाच्या अणुला किती भागात वर्गीकरण केलं? 6 भागात. या 6 भागाच्या अणुला किती भागात वर्गीकरण केलं? ओके, मग हे एक अणु आहे. हा एक अणु आहे. याला आपण 2 तुकडे करू शकतो. परत त्या अणुचे 2 तुकडे करू शकतो. त्या अणुचे तुकडे करू शकतो. म्हणजे लहानात लहान जो कण असतो ना, पदार्थाचा सर्वात लहानात लहान जो कण असतो ना, त्याला अणु असे म्हणतात. हाही पॉइंट लक्षात ठेवा. पदार्थाचा सर्वात लहानात लहान कणाला टिंब या नावाने ओळखलं जातं. असा सुद्धा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. कोणत्या नावाने ओळखलं गेलं? अणु या नावाने ओळखलं गेलं. पण हा मित्र काय म्हटलाय? डेमोक्रिटस काय म्हटलाय लेकराओ? डेमोक्रिटस म्हणतो पदार्थाचा कापता न येणारा कण म्हणजे अणु होय. पॉइंट क्लिअर झाला. येस अणु. ओके, त्यानंतर आता अणुच्या शोधाविषयक सिद्धांत मांडला. प्रथम सिद्धांत मांडला डाल्टन याने 1803 मध्ये. डाल्टन याने सर्वात प्रथम सिद्धांत मांडला 1803 मध्ये. मग आपला पहिलाच क्वेश्चन तयार झालाय. काय? अणुचा प्रथम सिद्धांत मांडणारा व्यक्ती कोण? अणुचा
प्रथम सिद्धांत मांडणारा व्यक्ती कोण? अणूचा प्रथम सिद्धांत मांडणारा व्यक्ती कोण? पहिलाच आपला क्वेश्चन तयार झाला. कोण आहे? डाल्टन आहे. डाल्टन आहे. कोणी? डाल्टन. कधी मांडला? 1803 मध्ये. डाल्टन याने अणूचा सिद्धांत टिंबटिंब या वर्षी मांडला, असा सुद्धा क्वेश्चन आपल्याला बनू शकतो. डाल्टन याने अणूचा सिद्धांत 1803 मध्ये मांडलेला आहे. द्रव्य लहानात लहान कणांनी बनलेल्या अणू असे म्हणतात. द्रव्याच्या लहानात लहान कणांनी बनलेला जो घटक असतो त्याला अणू असे म्हणतात, असं त्याचं म्हणणं आहे. अणू निर्माण व विभाजित करता येत नाही, असं त्याचं म्हणणं आहे. अणू निर्माणही करता येत नाही आणि अणू वेगळाही करता येत नाही. तुला वाटलं मी लय हुशार आहे आणि मी अणू निर्माण करीन, दत्तुरा नाही, असं याचं म्हणणं आहे. कोणाचं? डाल्टनचं. डाल्टनचं म्हणणं काय? परवा अणू हा निर्माणही करता येत नाही आणि अणू हा वेगळा देखील करता येत नाही. मग तू ठरवलं, तू किती ठरवलं? हा एक मोठा अणू आहे, याला 2 तुकडे केले, 4 तुकडे केले, 6 केले, 12 केले, हे तुकडे तुकडे करायला, पण ते काय वेगळं व्हायला तयार नाहीये. ते काय वेगळं व्हायला तयार नाही. मग याचं तेच म्हणणं आहे. काय? अणूला किती तुम्ही काही केलं तरी तो विभाजित होत नाही, वेगळा होत नाही. कडक आणि भरीव असा गोळा म्हणजे अणू होय. अणूची उपमा कडक आणि भरीव गोळा अशी कुणी केलेली आहे? अरे दगड. दगड. अणूची उपमा दगड म्हणू नको, पण अणूची उपमा कडक आणि भरीव गोळा अशी कोणी केली? डाल्टनने केलेली आहे. रासायनिक प्रक्रियेत नष्टही करता येत नाही. जे केमिकल आहे, जे रासायनिक आहेत, जे रसायन आहेत, या रासायनिक प्रक्रियेमध्ये तुला अणू काय करता येत? नष्ट करता येत नाही. एक मूलद्रव्यात अणू सारखेच असतात. एका मूलद्रव्यात अणू काय असतात? सारखेच असतात. ओके, हाही पॉइंट लक्षात ठेवा. हे डाल्टनचा सिद्धांत आहे. डाल्टन याने 1803 मध्ये सर्वात पहिल्यांदा अणूचा सिद्धांत मांडलेला आहे. अणू हा निर्माण करता येत नाही, अणू हा विभाजित करता येत नाही, अणू हा कडक आणि भरीव गोळा आहे. रासायनिक प्रक्रियेत तो कधीच नष्ट करता येत नाही. एक मूलद्रव्यात अणू सारखेच असतात, हे डाल्टनने म्हटलेलं आहे. ओके, आता अणूचा दुसरा सिद्धांत जे थॉम्सन याने मांडला. आता जे थॉम्सन याने अणूचा सिद्धांत मांडताना त्याला कशाची उपमा दिली असा क्वेश्चन बनू शकतो. उपमा म्हणजे तिखट शिरा नाही बाबा. हे रताळे तो हे लगेच कुठेही विचार जातील. मास्तर उपमा म्हणजे तिखट शिरा होय. बंद 7x7च्या खोलीत बंद करून मारीन. ओके, उपमा दिली म्हणजे कशाचा संबंध लावला, कशासोबत त्याचा संबंध लावला. तर जे थॉम्सन म्हणजे हाच तो ज्याने इलेक्ट्रॉन शोधलेला आहे. आणि इलेक्ट्रॉन शोधल्यामुळे 1906 मध्ये ह्या जे थॉम्सनला नोबेल प्राप्त झालेला आहे. माहितीये तुला? काय तुला क्वेश्चन आहे, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? जे थॉम्सनने. जे थॉम्सनने इलेक्ट्रॉनचा शोध लावला म्हणून त्याला नोबेल कधी भेटलंय? 1906 मध्ये फिजिक्स. आणि आज जे थॉम्सन जो आहे ना, हा लय खतरनाक होता भाऊ. डाल्टनचा सिद्धांत मोडून टाकलाय. हा काय म्हटला माहिती का? अणूला भेदणार मनुष्य म्हणे आपण. त्याने डायरेक्ट टरबूज कापलं. टरबूज कापलं. टरबूज कापल्यानंतर त्या टरबुजाच्या काळ्या बिया आहे म्हणे. काळ्या बिया, या काळ्या बिया निगेटिव्ह चार्ज असते म्हणे. काय? काळ्या बिया निगेटिव्ह चार्ज असतात. आणि निगेटिव्ह चार्ज कोणाच्या डोक्यावर आहे? इलेक्ट्रॉनच्या डोक्यावर आहे. निगेटिव्ह चार्ज कोणाच्या डोक्यावर आहे? इलेक्ट्रॉनच्या. तो इलेक्ट्रॉन याचा आहे भाऊ, जे थॉम्सनचा. या निगेटिव्ह चार्ज आहे ना, हा इलेक्ट्रॉनच्या डोक्यावर आहे. आणि या टरबुजामध्ये ज्या तुला काळ्या काळ्या बिया दिसते ना पोराव, काळ्या काळ्या बिया दिसते ना, या टरबुजामध्ये पोराव ज्या काळ्या काळ्या बिया दिसते ना, तुम्हाला दिसते ना, कापून पाय. ओके, त्या काळ्या काळ्या बिया म्हणजे टरबुजाचा इलेक्ट्रॉन घटक. काय? इलेक्ट्रॉन असणारा घटक आहे म्हणे. आणि या इलेक्ट्रॉनच्या डोक्यावर मायनसचं चिन्ह असतं, म्हणजे हा ऋण प्रभारित असतो. ऋण प्रभारित असतो. आणि हे टरबूज कापल्यानंतर जो दुसरा घटक आहे म्हणे, जो तू मोकार खातो बातो, ह्या तोंडालाच पाणी सुटलं असं डायरेक्ट फोटो पाहून, हा लाल घटक. हा जो टरबुजाचा लाल लाल घटक आहे ना, यो प्रोटॉन आहे म्हणे. प्रोटॉन. काय म्हणे? प्रोटॉन आहे. प्रोटॉनच्या डोक्यावर प्लसचं चिन्ह असतं. काय असतं?
प्लसचं चिन्ह असतं प्रोटॉनच्या डोक्यावर. मग हा टरबुजाचा लाल लाल जो घटक आहे त्याला प्रोटॉनची उपमा दिली आणि टरबुजामध्ये ज्या बिया आहे बिया त्याला इलेक्ट्रॉनची नाव उपमा दिली इलेक्ट्रॉनची. कोणी? थॉम्सन. कोणी? थॉम्सन. आता लक्षात घे बघा, आता तू लक्षात घे बघा. मग हे टरबुजाचा प्रयोग कुणी केला मला सांग. यो टरबुजाचा प्रयोग कुणी केला? कुणी केला? जे थॉम्सन. त्याला तू कलिंगड म्हणतो तो या भाषेत, कलिंगड. काय? कलिंगड म्हणतो, कलिंगड. मग आपल्याला क्वेश्चन काय विचारला? काय? सर्वात प्रथम अणूला जाऊन भेटणारा माणूस कोण? अबे भाऊ अणू पाहता येत नाही, धुलीकणातला. जाय बरं बाबा, एवढा हुशार येत त्याला म्हणावं जे थॉम्सन. जाय म्हणावं, पाटील मास्तरांना सांगितलंय मार्केटमध्ये जाय आणि अणूचं काय कर, जे वादळ चालू आहे त्या हवेत जाय ना, हवेतून अणूचा कण धरून झपकन पाटील मास्तरांना दाखव. डायरेक्ट नोबेल. ऐका नाही, भाऊला भेटलं नोबेल. कशाचं? इलेक्ट्रॉनचं. इलेक्ट्रॉनचं. आता तू म्हणशील मास्तर यशोत्तम मीही लावला असता. मग तू काय झोपेल होता एवढे दिवस? रताळ्या अबे उठ ना. काय झोपतो नुसतं, उठ. काय? अणूला सर्वात प्रथम भेटणारा माणूस म्हणजे कोणी? जे थॉम्सन आहे. लक्षात राहील ना, कधी विसरायचं नाही. अणूला सर्वात प्रथम भेटणारा माणूस कोण? डायरेक्ट टच करून आलाय. टच करून आलाय, टच करून. कोण आहे? थॉम्सन आहे. अणूला कशाची उपमा दिली? एक टरबूज, एक कलिंगडाची उपमा दिली. कलिंगडाची. कशाची उपमा दिली? कलिंगडाची. कलिंगडामध्ये जो लाल भाग आहे या लाल भागाला जे थॉम्सन याने टिंब हे नाव दिले. चला उत्तर द्या. कलिंगामध्ये असणाऱ्या लाल भागाला जे थॉम्सन याने टिंब नाव दिले. प्रोटॉन असे नाव दिले आणि प्रोटॉनच्या डोक्यावर नेहमी धन प्रभार असतो. आता तुमच्यासाठी होमवर्क. आता तुम्हाला माहितीये पाटील मास्तरचं लेक्चर करायचं म्हणल्यावर होमवर्क सोडावाच लागतो. तुमच्यासाठी होमवर्क काय? प्रोटॉनचा शोध कोणी लावला आणि कधी लागला? द्या कमेंट बॉक्स मध्ये उत्तर झपाझपा. ओके. आणि टरबुजामध्ये ज्या बिया आहे या बियाला त्यानं काय म्हटलं पोराव? इलेक्ट्रॉन असे म्हटलं. इलेक्ट्रॉनचा शोध जे थॉम्सन लावलाय. नाव रदरफोर्डनं दिलं. नाव कोण दिलंय? रदरफोर्डनं. ओके. तर बिया म्हणजे काय? इलेक्ट्रॉन आहे. इलेक्ट्रॉनच्या डोक्यावर काय असतो? निगेटिव्ह चार्ज असतो. खालीलपैकी कोणता घटक हा ऋण प्रभारित असतो? असा क्वेश्चन तुला जर नाही विचारला तर पाटील मास्तर तो ह्या पुढे उभा नाही राहायचा. खालीलपैकी कोणता घटक हा ऋण प्रभारित असतो? इलेक्ट्रॉन हा ऋण प्रभारित असतो. आणि यानं एक टरबुजाचा जो प्रयोग केला ना, ये मित्रा, अरे यानं जो टरबूज कापण्याचा प्रयोग केला ना, याला नाव दिलं, नाव प्लम पुडिंग मॉडेल. काय? प्लम पुडिंग मॉडेल. याला म्हणत्या रेसिन पुडिंग. रेसिन पुडिंग काय म्हणत्या? रेसिन पुडिंग. ओके. तर यो प्लम पुडिंग मॉडेल हे कोणाचं आहे असाही तुला क्वेश्चन विचारू शकतात. काय? असाही क्वेश्चन तुला विचारू शकतात. थॉम्सनचा आहे. थॉम्सन काय म्हटलं माहिती का? जे अणू आहेत ना म्हणे, अणू. थॉम्सन म्हणतो जे थॉम्सन जे अणू आहेत ना म्हणू, अणू जे अणू आहेत ना म्हणे, या अणू ना म्हणे याला गर्लफ्रेंड नाही, याला बायकोही नाही म्हणे. काय म्हणले जे थॉम्सन? अणूला गर्लफ्रेंड नाही, अणूला बायकोही नाही म्हणे. मग कसं आहे? अरे उदासीन आहे. कसं आहे? उदासीन आहे. अणू उदासीन असतो, एकटा. अच्छा सिला दिया एक तर्फी. आपल्याला माहिती आहे ना कसं असतं भाऊचं. तू म्हणशील मास्तरला काय अणू एक, असं काही नाही भाऊ. ओके. तर अणूला काय दिलं? अणूला काय म्हटलंय? उदासीन असं म्हटलं. काय म्हटलं? उदासीन असं म्हटलं. आणि इलेक्ट्रॉनचा शोध लागल्यामुळे भाऊला काय भेटलं? 1906 नोबेल भेटलं. सॉरी, इलेक्ट्रॉनला नाव स्टॉनी यांनी दिला, रदरफोर्डने नाही. स्टॉनी नावाच्या शास्त्रज्ञाने इलेक्ट्रॉनला नाव दिलेलं आहे. ओके. स्टॉनी नावाच्या शास्त्रज्ञाने. पॉइंट क्लिअर करून ठेवा. प्रोटॉनचा शोध कोणी लावला? हे क्वेश्चन तुम्हाला मी विचारलेला आहे. याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला देणार. कुणी लावला आणि कधी लावला? कुणी लावला आणि कधी लावला? ओके. हे दुसरा सिद्धांत आला सर जे थॉम्सनचा. ओके. दुसरा सिद्धांत लक्षात आला. त्यानंतर अणूचा सिद्धांत, रदरफोर्डची अणू प्रतिक्रिया 1911. रदरफोर्डची अणू प्रतिक्रिया 1911. हा रदरफोर्ड लय हुशार होता भाऊ. हा रदरफोर्ड काय होता? लय हुशार होता. यानं काय केलं माहिती का? हे बघ, तो या माहितीसाठी सांगतो.
हाय रदरफोर्ड. इकडे भाऊ पत्रा. पत्रा काय याचा नव्हता बाबा, सोन्याचा होता. सोन्याचा म्हणजे जे तुला सरकार तो हे डोक्यात सोन्याची टोपी घालत असं या सोन्याचा होता. म्हणजे प्युअर 24 कॅरेट गोल्ड. शुद्ध सोने किती कॅरेटचं असतं? 24. लक्षात ठेव, क्वेश्चन विचारते. सोन्याची संज्ञा काय लक्षात ठेव. हाय का ध्यानात? सांग कमेंट बॉक्स मध्ये उत्तर. तर या सोन्याचा पत्रा आहे. सोन्याचा म्हणजे त्या नाही. ओके, या सोन्याच्या पत्र्याची साईज आहे 0.00004. रदरफोर्डने केलेल्या प्रयोगामध्ये सोन्याच्या पत्र्याची साईज काय होती असा क्वेश्चन तुला बनवू शकतो. ओके, तसे आपण प्रत्येक चॅप्टर झाल्यानंतर क्वेश्चन घेतो. ठेव, रदरफोर्डने लावलेल्या सोन्याच्या पत्र्याची साईज काय होती? 0.404. कसं लक्षात ठेवायचं? 0.404. 0. म्हण मागे रदरफोर्डने लावलेल्या आपण म्हणतो ना रदरफोर्डच्या सुवर्णपत्राच्या प्रयोगामध्ये सुवर्णपत्राची साईज 0.404 होती. म्हण माय मागे म्हण काय? रदरफोर्डने केलेल्या सुवर्णपत्राच्या प्रयोगामध्ये सुवर्णपत्राची साईज 0.404 होती. 40 म्हणजे 000 मग 4. बघ भाऊ. ओके, तर इथं भाऊनं काय ठेवलं? नरसळ ठेवलं. असं हे नरसळ ठेवलं आणि या नरसळ्यामधून या बाबीनं या नरसळ्यामधून लय खतरनाक होता बोहा. या नरसळ्यामधून यानं अल्फा कणाचा मारा केला. या पत्र्यावर काय केला? अल्फा कणाचा मारा केला. काय केला? अल्फा कणाचा मारा केला. अल्फा कणाचा काय अल्फा कणाचा मारा केला. हे बघ, अल्फा कणाचा मारा केला. काही अल्फा कण काय झाले? आरपार गेले. काही अल्फा कण काय झाले? या बाजूने आले, या बाजूने गेले, या बाजूने आले, या बाजूने गेले. ओके, अल्फा कण भाऊ हे बघ ना, याचा प्रयोगच लय खतरनाक झाला. काही अल्फा कण हे आले, धडकले, परत माग आले त्याच्याच अंगावर. हे आले, धडकले, त्याच्याच अंगावर आले. हे आले, धडकले, त्याच्याच अंगावर आले. हा काय म्हणतो माहिती का? गेम झाली म्हणे. गेम काय झाली? रदरफोर्ड म्हणतो गेम झाली. काय झाली? गेम झाली म्हणे. काही अल्फा कण आरपार गेले, काही अल्फा कण बाहेर फिरले, काही अल्फा कण मी सरळ सोडले ते कॉप इकडल्या खालच्या अंगाला गेले, खालच्या अंगाने सोडले ते वरच्या अंगाला गेले. काहीतरी कार्यक्रम झाला म्हणे. कोण म्हणतं? रदरफोर्ड. काय झालं? किरण काही आरपार गेले, काही किरण काय झाले? आरपार गेले. काही किरण मागे परतले, काही किरण काय झाले? मागे परतले. काही किरणाचा मार्ग बदलला. आणि किरण कोणते होते? कण कोणते होते? कोणत्या कणाचा मारा केलाय? कोणत्या कणाचा मारा केलाय? अल्फा कणाचा मारा केलाय पोरांनो. अल्फा कणाचा वेग हा प्रकाशाच्या वेगाच्या 10% असतो. सर्वात स्लो असणारा कण म्हणजे अल्फा कण आहे. मानवी शरीरातील म्हणजे सजीवांच्या पेशी नष्ट करण्यासाठी अल्फा कणाचा मारा करते. कांद्याला मोड येऊ नये म्हणून गामा, पण सजीवांच्या पेशी नष्ट करण्यासाठी वापरणारा कण म्हणजे अल्फा कण आहे. राहील ना लक्षात? तर बघ, तर हा काय म्हटलं माहिती का? काहीतरी गेम आहे म्हणे, काहीतरी गेम आहे. आणि मग तिथून उदयास आलं न्यूक्लियस, अणुकेंद्रक. काय उदयास आलं? म्हणे अणुकेंद्रक असतं म्हणे. अणुकेंद्रक न्यूक्लियस असतं. काय असतं म्हणे? न्यूक्लियस असतं. अणुकेंद्रकाचा तिथून काय झाला? उदय झाला. तर अणुचा सर्व भार हा केंद्रकात असतो असं त्याचं म्हणणं आलं. ओके, अणुकेंद्रक हा काय असतो? पॉझिटिव्ह मध्ये असतो. हलके इलेक्ट्रॉन केंद्रका भौतिक कक्षेत फिरतात असं तो म्हटला. हा भाऊ फक्त म्हटला इलेक्ट्रॉन आहे, संपला विषय. हा फक्त इलेक्ट्रॉन आहे एवढाच म्हटला. पण ह्या भाऊनं कार्यक्रमच वेगळा सांगितला. काय म्हटला? इलेक्ट्रॉन जे आहेत ना म्हणे, हे इलेक्ट्रॉन आहे ना म्हणे केंद्रका भौतिक कक्षेत फिरत असतात. केंद्रकामध्ये प्रोटॉन असतो, केंद्रकामध्ये न्यूट्रॉन असतो, पण इलेक्ट्रॉन हा केंद्रकाच्या बाहेर असतो. अणु केंद्रकाच्या बाहेर असणारा घटक खालीलपैकी कोणता? असा क्वेश्चन तुला विचारतील. अणु केंद्रकाच्या बाहेर असणारा घटक कोणता आहे? कोणता आहे? इलेक्ट्रॉन. दे लक्ष. काय म्हटलं रदरफोर्ड? भाऊचा कार्यक्रमच खतरनाक झाला ना. रदरफोर्ड भाऊचा कार्यक्रम खतरनाक झाला. हे बघ, समजा आता तुला माहितीये मास्तर मराठी शाळेत जात होतं.
आणि मराठी शाळेत जात असताना मास्तरला चित्रकलेच्या मॅडमनं मोकार धुतलं होतं. तेव्हापासून मास्तर काय चित्र काढायचं नाव घेत नाही. बरं आहे का नाही? म्हणजे मास्तरला काय चित्र जमत नाही हे तुलाही माहितीये आणि समजा जगलं माहितीये. ओके, त्यामुळं तुला जे मी सांगतो ते तुला लक्षात ठेवणं काळाची गरज आहे. आणि तुला जर वाटत असेल हे मला लक्षात नाही ठेवायचं तर बाबा तोया जाणाऱ्या 40 मार्क किती 2 ते 3 मार्कला जबाबदार फक्त तू आणि तूच असणार आहे का नाही बाबा? चाल मग आता तुला मी जे सांगतो ते तू काय करायचं ध्यानात घ्यायचं. कोण भाऊ पाहतोय आपण पाहतोय रदरफोर्ड. रदरफोर्ड काय म्हणला? रदरफोर्ड म्हणतो काय म्हणतो इलेक्ट्रॉनच्या केंद्रकाभोवती काय केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन गोल गोल मुंगत असते बाबा. तू म्हणशील मास्तरच्या लहान मेंदूवर परिणाम झाला का काय? लहान मेंदूवर परिणाम कधी होतो? जेव्हा माणूस मोकार पितो तेव्हा. बरोबर नाही? माणसाचा तोल सांभाळण्याचं काम कोण करतं? लहान मेंदू करतो. लक्षात ठेव. ओके, मी तुला सांगू राहिलो प्रयोग करून. तू काही विचार करू नको. तर इथं जे आहे ना हे तुझं केंद्रक आहे. हे तुझं अणूचं काय आहे? केंद्रक आहे. अणूच्या केंद्रकामध्ये कोणत्या कोणते घटक पाहायला भेटतात? अणूच्या केंद्रकाला इंग्लिश मधून न्यूक्लियस असे म्हणत्या. अणूच्या केंद्रकात असणारे घटक म्हणजे एक प्रोटॉन, दुसरं न्यूट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे अणूच्या केंद्रकामध्ये असतात. पण जे इलेक्ट्रॉन आहे ना इलेक्ट्रॉन हे केंद्रकाच्या भोवती फिरत असते असं जे याचं म्हणणं आहे रदरफोर्डचं. काय म्हणणं आहे? हलके इलेक्ट्रॉन हे केंद्रकाच्या भोवती फिरत असत्या पण ते इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असत्या, ऋण प्रभारित असत्या. इलेक्ट्रॉनचा प्रभार कसा असतो? ऋण असतो. कसा असतो पुराव? ऋण असतो. डोक्यावर मायनसचा चार्ज असतो. प्रोटॉनच्या डोक्यावर प्लसचा चार्ज असतो. इलेक्ट्रॉनच्या डोक्यावर मायनसचा चार्ज असतो. कोणतंही मूलद्रव्य घ्या त्यामध्ये जेवढे प्रोटॉन असतील तेवढेच इलेक्ट्रॉन असतील. लक्षात ठेवा कोणत्याही मूलद्रव्यामध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखीच असते. कोणतंही मूलद्रव्य घ्या त्यामध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखीच असते. लिहून ठेव. मग मी तुला सांगितलं जर कार्बन मध्ये 5 प्रोटॉन आढळले तर कार्बन मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या टिंब इतकी असेल. मला तो जर 16 उत्तर दिलं ना मग तू ही गाठ पाटील मास्तर सोबत आहे. तुला बाब्या नाही मग 7x7च्या खोलीत कुणून फॅनला उलटा टांगून खिडक्या बंद करून वाळेल मिरचीची धुनी दिली ना पाटील मास्तर नाव नाही सांगणार. काय सांगितलंय तुला? कोणताही मूलद्रव्य घ्या त्यामध्ये जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. मग कार्बन आहे. कार्बन मध्ये जर प्रोटॉनची संख्या 6 असेल तर कार्बन मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा किती असेल? 6 असेल. हेलियम घेतला. हेलियम मध्ये प्रोटॉनची संख्या जर 2 असेल तर इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा किती असेल? 2च असेल. राहील लक्षात. कोणत्याही मूलद्रव्यामध्ये जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉनही असतात. पॉइंट क्लिअर? येस या नो? येस, 100% क्लिअर. 100% क्लिअर. ओके, आता अणूच्या केंद्रकात असणारे घटक तुला माहित झाले प्रोटॉन, न्यूट्रॉन. अणूच्या केंद्रकाबाहेर असणारा घटक, अणू केंद्रकाच्या बाहेर असणारा घटक हे लिहून घेतोय का तू? लिहून घेतोय का तू? इलेक्ट्रॉन. अणूच्या केंद्रकाच्या बाहेर असणारा घटक काय? इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे अणू केंद्रकात ही पहिली कक्षा आहे, ही दुसरी कक्षा आहे, ही तिसरी कक्षा आहे आणि चौथी कक्षा आहे. अशा लई आहे भाऊ, आहे की नाही? 4 आपल्याला गरजेच्या आहे पहिल्या. अणू केंद्रकाच्या पहिल्या कक्षेला नाव दिलंय के, दुसऱ्या कक्षेला एल, तिसऱ्या कक्षेला एम, चौथ्या कक्षेला एन. KLMN. ओके, तर हा काय म्हणतोय? हलके इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती कक्षेत फिरत असत्या. मग केंद्रकाभोवती कक्षेत फिरणाऱ्या घटकास टिंब असे म्हणत्या. काय म्हणत्या? इलेक्ट्रॉन असे म्हणत्या. केंद्रकाच्या सर्वात जवळची कक्षा कोणती? के. केंद्रकाच्या सर्वात जवळची कक्षा कोणती? के. त्याचे 2 इलेक्ट्रॉन फिरत्या भाऊ. हे पहिला इलेक्ट्रॉन आणि हे दुसरा इलेक्ट्रॉन. ओके, दुसरी एल कक्षा, यात 8 इलेक्ट्रॉन फिरत्या. 8 ते पुढे तुला सांगणार आहे.
ओके, हे बाकीचं तुला पुढे सांगणार आहे, आधी हे लक्षात घे. रदरफोर्डला काय म्हणायचंय, अणुकेंद्रकाच्या बाहेरच्या बाजूने ज्या कक्षा असतात त्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन हलके हलके फिरत असतात. अणु संरचना सूर्यमालाप्रमाणे असते असं हा म्हटलाय. अणुची संरचना टिंबटिंब प्रमाणे असते सूर्यमालेप्रमाणे. कुणी म्हटलंय? रदरफोर्डने म्हटलेलं आहे. अणुच्या संरचनेला सूर्यमालेची उपमा देणारा व्यक्ती कोण आहे? अणुच्या संरचनेला सूर्यमालेची उपमा देणारा व्यक्ती कोण आहे, असा सुद्धा क्वेश्चन आपल्याला बनवू शकतो. रदरफोर्ड त्याचं उत्तर आहे. बहुल 1908 ला नोबेल, 1906 ला तेल थॉम्सनला, आणि याला केमिकलचं 1908 ला. अणु केंद्रकात प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन नसतात. हे सेंटर लक्षात ठेवा. अणुच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात, तर कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन असते. आपले काय प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कुठे असतात? केंद्रकामध्ये असतात. हा पॉइंट तुम्ही क्लिअर करून ठेवशा ना. आणि कक्षेमध्ये काय असत्या? इलेक्ट्रॉन असत्या. पॉइंट क्लिअर झाले हे सगळे? हे पॉइंट क्लिअर झाले पोरा? येस या नो? ओके, चला पुढे. पीडीएफ आपल्या ऍप वरती ज्या लेकरांनी कोर्स परचेस केलाय त्यांना सर्वांना भेटेल. चला, तर नील्स बोरचा अणुप्रतिक्रिया. आता बघा, आता हे भाऊ काय म्हटलं, फक्त इलेक्ट्रॉन केंद्रकाच्या कक्षेत फिरत असत्या. पण कसे फिरत्या, काय फिरत्या हे न सांगितलं का? अजिबात नाही. याचं म्हणणं काय? इलेक्ट्रॉन केंद्रकाच्या कक्षेभोवती फिरत्या. अंगचकला ना बाबा, इलेक्ट्रॉन केंद्रकाच्या कक्षेभोवती फिरत्या आणि गेला ना, कार्यक्रमच झाला ना. आणि मग नील्स बोर काय म्हटला बघ. नील्स बोर कोण? नील्स बोर. नील्स बोर काय म्हणतो माहिती का? मी ना म्हणे जल कुणाला काही जमलं नाही ते मला जमलं म्हणे. कोण म्हणला? नील्स बोर म्हणला. आणि मग नील्स बोर यानं 1922 नील्स बोर यानं आपली अणुची प्रतिक्रिया दिली. अणुची प्रतिक्रिया दिली म्हणून याला 1922 ला भौतिक शास्त्राचं नोबेल भेटलं. पातासाठी अय पराव, अरे भौतिक शास्त्राचं नोबेल भेटलंय का? नील्स बोरने अणुची प्रतिक्रिया दिली म्हणून. मग खालीलपैकी कोणाला भेटलं, कोणाला नाही भेटलं, तुला लक्षात ठेवायचं आहे? ठेव. ओके, नील्स बोरला 1922 ला भौतिक शास्त्राचं नोबेल पारितोषिक भेटलं. इलेक्ट्रॉन निश्चित कक्षेत परिभ्रमण करू शकतात असं त्यानं सिद्ध करून दाखवलं. काय सिद्ध करून दाखवलं? हे जे इलेक्ट्रॉन आहे म्हणे, ए पराव, हे जे इलेक्ट्रॉन आहे ना म्हणे, हे इलेक्ट्रॉन निश्चित कक्षेमध्ये परिभ्रमण करत्या. म्हणजे त्यांच्या कक्षा फिक्स आहे. काय म्हणे? त्यांच्या कक्षा काय फिक्स आहे म्हणे. एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेत जाण्यासाठी इलेक्ट्रॉनना विशिष्ट ऊर्जा शोषली पाहिजे, उत्सर्जित केली पाहिजे. पाय बघ त्याचं म्हणणं काय? पाय बघा त्याचं म्हणणं काय? तो काय म्हणतो? नील्स बोर, इलेक्ट्रॉन हे निश्चित कक्षेमध्ये परिभ्रमण करू शकतात म्हणे. मग त्यानं ते सिद्ध करून दाखवलं. कसं? तो काय म्हणतो? आपल्याकडे इलेक्ट्रॉनच्या कक्षा आहे म्हणे. बरोबर, आपल्या इलेक्ट्रॉनच्या काय म्हणे? कक्षा आहे म्हणे. या कक्षेतून आता समजा माझ्याकडे इलेक्ट्रॉनची एक कक्षा आहे. माझ्याकडे पाटील मास्तर का के नावाची इलेक्ट्रॉनची कक्षा आहे. पण पाटील मास्तर का 3 इलेक्ट्रॉन आहे. किती? 3 इलेक्ट्रॉन आहे. आपल्या सोने का एल नावाची कक्षा आहे आणि त्याच्या का 7च इलेक्ट्रॉन आहे. किती? आपलं सोन्याकडे एल नावाच्या 2 कक्षा आहेत, के आणि एल, आणि त्याच्याकडे इलेक्ट्रॉनची संख्या 9 आहे. त्याची इलेक्ट्रॉनची संख्या 9 आहे. पाटील मास्तर का 3 आहे आणि त्याला 2च गरज आहे. मग हा पाटील मास्तर त्याची के नावाची इलेक्ट्रॉनची एक्स्ट्रा एक कक्षा आहे, एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन एक कक्षेमध्ये 2च लागते ना, 3 आहे. तो तिसरा एल ला देऊन टाकीन. उसना घे तुला उसना. याला म्हणल्या दाता, त्याला म्हणला घेणारा, याला म्हणला देणारा. ओके, तो स्वीकारणारा, हा देणारा, हा दाता, तो ग्राही. तो काय झाला? ग्राही. ओके, ते पुढे सांगतो, आधी हे समजून घ्या. म्हणजे याला म्हणायचं काय की एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेत, आता माझ्या के नावाच्या कक्षेतून त्याच्या एल नावाच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन चाललाय. मग यासाठी भाऊ इलेक्ट्रॉन असायचे काय झालं? हे धर तुला इलेक्ट्रॉन, धर. पैसे काढला खिशात, धर भाऊ 100 रुपये दिले. ओके, पैसे काढायसाठी हात खिशात घातला, बरोबर नाही? खिशात हात घालायला एनर्जी लागली की नाही थोडी? त्याच्या हातात द्यायचा, हात पुढे करायची, एनर्जी लागली की नाही? तू लगेच घेणार, दे भाऊ. एनर्जी लागली ना बाब्या, याला घ्यायला त्याला एनर्जी लागली ना. यानं खिशातून त्याला द्यायला काय लागली? ऊर्जा लागली. ऊर्जा म्हणजे इथं तेच सांगितलंय
एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेत इलेक्ट्रॉन जाण्यासाठी टिंबटिंबाची आवश्यकता लागते, ऊर्जेची आवश्यकता लागते. एवढं लक्षात ठेवा. कशाची? ऊर्जेची आवश्यकता लागते. हा पॉईंट आपल्याला विचारू शकतात. आता राहिली गोष्ट काय? कक्षा. कक्षा KLMNOPQ मोकार कक्षा आहेत, घाबरायचंच नाही. मोकार कक्षा आहे. KLMNOPQ मोकार आहेत, मोकार. अनंत भाऊ लय कक्षा आहे. मग आता या इलेक्ट्रॉनच्या ज्या कक्षा आहेत ना, महत्वाच्या 4च पाठ करून ठेवा. महत्वाच्या किती पाठ करून ठेवा? फक्त 4 पाठ करून ठेवा. महत्वाच्या फक्त 4 पाठ करून ठेवा. कक्षा, इलेक्ट्रॉनच्या कक्षा, महत्वाच्या 4 कक्षा पाठ करून ठेवायच्या. आता लक्षात घ्या. आता पहिली के नावाची कक्षा आहे. दुसरी कोणती सांगितली तुला? एल नाव सांगितली. तिसरी एम आणि चौथी एन. आता तुला सरळ सरळ क्वेश्चन विचारला जाईल. इलेक्ट्रॉनच्या पहिल्या कक्षेमध्ये आपण म्हणतो ना काय, केंद्रकाच्या पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील? के नावाच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन असतात. केंद्रकाच्या दुसऱ्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात? एल नावाच्या कक्षेत 8. केंद्रकाच्या तिसऱ्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात? एम नावाच्या कक्षेत 18. एन नावाची चौथी कक्षा आहे, त्यामध्ये 32 इलेक्ट्रॉन असतात. आता लक्षात घ्या. आता ही के नावाची कक्षा इथं लिहिले 2 इलेक्ट्रॉन, एल नावाची कक्षा लिहिले 8 इलेक्ट्रॉन, एम नावाची कक्षा लिहिले 18 इलेक्ट्रॉन आणि एन नावाची कक्षा लिहिले 32 इलेक्ट्रॉन. सर हे इलेक्ट्रॉन कसे शोधले जातात? तर बघ, कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन 2 गुणाकारात कक्षा क्रमांक म्हणजे एन आणि त्याचा वर्ग, 2 गुणाकारात कक्षा क्रमांक त्याचा वर्ग. म्हणजे कसं बघ, हे बघ सूत्र काय तुला? 2 × चा स्क्वेअर, 2 गुणाकारात कक्षाचा नंबर गुणाकार त्याचा वर्ग. आता पहिली कक्षा आहे, पहिल्या कक्षेत मग 2 गुणाकारात पहिल्या कक्षेचा वर्ग बरोबर 2 आले. दुसरी कक्षा आहे 2 गुणाकारात दुसऱ्या कक्षेचा वर्ग, 2चा वर्ग किती झाला? 4, 2 गुणाकारात 4 किती झाले? 8. तिसरी कक्षा किती आहे? तिसरी कक्षा मग 2 गुणाकारात तिसऱ्या कक्षेचा वर्ग. ओके, 2 गुणाकारात 9 बरोबर किती आले? 18. चौथी कक्षा, चौथ्या कक्षेचे इलेक्ट्रॉन कसे शोधणार? 2 गुणाकारात 2 किती? 4चा वर्ग, 2 गुणाकारात 4चा वर्ग 16 किती झाले? 32. पाचवी कक्षा 2 गुणाकारात 5चा वर्ग, 2 गुणाकारात 25 बरोबर 50. ओके, हे तुला कक्षेतले इलेक्ट्रॉन शोधायचे. मग तुला पार 10व्या कक्षेतले इलेक्ट्रॉन शोधायला लावलं तरी तर उत्तर दिसेल काय? 2 गुणाकारात 10चा वर्ग बरोबर 2 गुणाकारात 100 बरोबर 200. ओके, तर या पद्धतीने तुला जर विचारलं कोणत्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, तर तू ही पद्धत वापरू शकतो. हा पॉइंट क्लिअर झाला. पॉइंट नंबर 2. ओके, आता सोडियम मध्ये 11 इलेक्ट्रॉन आहे. मग हे सोडियमचे 11 इलेक्ट्रॉन, आता तुला असा क्वेश्चन विचारला जाईल बघा. तुला अजून कसा क्वेश्चन विचारला जाईल बघ, याच्यावर आणखी डीप मध्ये जर गेलं तर. सोडियम, एक उदाहरण तुला देतोय, बाकीचे तुला अभ्यासायचे. सोडियम मध्ये 11 इलेक्ट्रॉन असेल, तुला कोणत्या याच्यात किती इलेक्ट्रॉन ते मी तर देणार आहे जेव्हा तुला टेबल शिकवीन तेव्हा. सोडियम मध्ये जर 11 इलेक्ट्रॉन असेल तर 11 इलेक्ट्रॉन मधील 11 सोडियम मधील 11 इलेक्ट्रॉन पैकी दुसऱ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन राहतील किंवा तिसऱ्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन राहतील, असा क्वेश्चन तुला विचारू शकतो. आता सोडियम मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? सोडियम मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती? 11. ओके, आता हे सोडियमचे इलेक्ट्रॉन आहे, यामध्ये प्रोटॉन सुद्धा किती आहे? 11चा आहे. हा प्रोटॉन सुद्धा किती? 11 आहे. मग या पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन गेले, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन गेले, दुसऱ्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन गेले? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन गेले, 10 गेले. तिसऱ्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आले? 1. म्हणजे सोडियमच्या पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन असेल, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन असेल आणि तिसऱ्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन असेल. या पद्धतीने त्याची आपल्याला काय करते? वाटणी करते. इलेक्ट्रॉन स्वरूपना आपण त्याला म्हणतो 2 8 1. ओके, एमपीएससीला असा क्वेश्चन विचारतात, आपल्याला सुद्धा एखादा येऊ शकतो अवघड जर विचारलं तर. ओके, अणूंच्या परमाणु रचना किंवा अणूंची परिपूर्ण रचना. आता अणूंची परिपूर्ण रचना जर आपण बघायला गेलं तर मी तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या. अणूच्या केंद्रकात असणारा घटक म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतो, हे तुम्हाला मी मगाशीच सांगितलंय. अणूच्या केंद्रकामध्ये कोणते घटक आढळतात असा क्वेश्चन तुला विचारू शकतात. अणूच्या केंद्रकामध्ये असणारे हे अणूचं केंद्रक आहे, ह्या त्याच्या कक्षा आहेत. बरं नाही, पहिली कक्षा दुसरी कक्षा. या अणूच्या केंद्रकामध्ये तुला काय काय पाहायला भेटतं? प्रोटॉन पाहायला भेटतं, न्यूट्रॉन पाहायला भेटतं. ह्या 2 गोष्टी तुला पाहायला भेटल्या. पण
केंद्रकाच्या बाहेरील असणारा घटक म्हणजे काय? इलेक्ट्रॉन आहे. अणूच्या केंद्रकाच्या बाहेर काय असतो? इलेक्ट्रॉन असतो. ओके, हा पॉइंट लक्षात ठेव. पी आणि एन केंद्रकाच्या आत असत्या आपण काय म्हणतो? इलेक्ट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन केंद्राच्या आत असतो, इलेक्ट्रॉन केंद्राच्या बाहेर असतो. ओके, लक्षात राहील. हे पॉइंट लक्षात ठेव. याच्यावर तुला क्वेश्चन विचारला जाईल. अणूच्या केंद्रकात काय असतं? अणूच्या केंद्रकाच्या बाहेर काय असतं? कक्षेच्या भोवती कोण फिरतं? पहिल्या कक्षेत किती, दुसऱ्यात किती, तिसऱ्यात किती, चौथ्यात किती? सूत्र लक्षात ठेव. 2 × चा स्क्वेअर. एन म्हणजे काय? कक्षाचा नंबर होतोय. ओके, अणुअंक. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? अणुअंक. अणुअंक आणि अणुवस्तुमानांक हे दोन घटक पॉइंट आपल्याला ते शिकायचे आणि मग आजचं आपलं लेक्चर काय होईल? स्टॉप होईल. अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे अणुअंक काय असतो आणि अणुवस्तुमानांक काय असतो. ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमस नंबर. ॲटॉमिक नंबर म्हणजे अणुमधील प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची संख्या. अणुमध्ये जी प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या असते त्याला आपण म्हणतो ॲटॉमिक नंबर. तुला क्वेश्चन विचारलाय पेपरला तुला क्वेश्चन विचारलेला आहे काय? अणुअंक बरोबर डॅश 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 डॅश. ऑप्शन प्रोटॉनची संख्या, दुसरा ऑप्शन इलेक्ट्रॉनची संख्या, तिसरा ऑप्शन प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या, चौथा ऑप्शन प्रोटॉन व न्यूट्रॉनची संख्या, पाचवा ऑप्शन प्रोटॉन व इलेक्ट्रॉनची संख्या. आयबीपीएस 5 ऑप्शन. ओके, काय म्हटलंय? अणुअंक म्हणजे काय? अणुअंक म्हणजे प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या होय. मग प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे तुला माहितीये काय? जेवढे समजा आपण कार्बन घेतला, कार्बन मध्ये प्रोटॉन किती? बरोबर 6 आहे. तर इलेक्ट्रॉन सुद्धा किती आहे? 6च आहे. कार्बन मध्ये इलेक्ट्रॉन सुद्धा किती आहे? 6. आपण हेलियम घेतलं, हेलियम मध्ये प्रोटॉन किती आहे? बरोबर प्रोटॉन 2 आहे. हेलियम मध्ये इलेक्ट्रॉन किती? बरोबर 2च आहे. म्हणजे मला सांगा, जर कार्बन मध्ये प्रोटॉन 6 असेल आणि इलेक्ट्रॉन देखील 6च असेल. कारण का? कारण मी तुम्हाला सांगितलं कोणतंही मूलद्रव्य घेतलं तर त्यामध्ये जेवढे प्रोटॉन असतील तेवढेच इलेक्ट्रॉन असतील. एखाद्याचं म्हणणं आहे बुवा सर आता आपण काय करू? कार्बन आहे, कार्बन मध्ये 5 प्रोटॉन तसेच ठेवू आणि कार्बन मधूनला 1 इलेक्ट्रॉन काढून टाकू. अरे लंगड होईल ना ते. अय बाबी असं चालत नाही ना भाऊ. दुखापत होईल ना, आहे का नाही? तो आज शरीराचे एक हातच काढून घ्याला मी, मग काय करशील तू? जसे 2 तो हे पाय, हे प्रोटॉन झाले, हे 2 इलेक्ट्रॉन झाले. प्रोटॉन व्यवस्थित आहे, इलेक्ट्रॉन 1 काढून न्याला. इलेक्ट्रॉन काय केला? 1 काढूनच न्याला बा. तू हेलियम आहे, तू काय? हेलियम आहे. 2 प्रोटॉन 2 इलेक्ट्रॉन, 1 इलेक्ट्रॉन मी उपसून न्याला. तो एकच इलेक्ट्रॉन राहिला. तू कसं दिसशील बाबे? आहे का नाही? ओके, पुष्पा तेरी झलक है का नाही, झुकेगा नाही, असं होईल ना तो हा कार्यक्रम. त्यामुळं काय कर, लक्षात ठेवायचं आपल्याला कोणताही मूलद्रव्य घेतलं तर त्यात जेवढे आपल्याला प्रोटॉन पाहायला भेटतात तेवढेच काय पाहायला भेटत्या? इलेक्ट्रॉन पाहायला भेटतात. राईट, लक्षात राहील. मग तुला अणुअंक म्हणजे काय आहे? अणुअंक म्हणजे काय? प्रोटॉन प्लस इलेक्ट्रॉनची संख्या दिसेल का? अजिबात नाही. का? कारण दोघं सारखेच मास्तर. एक तर प्रोटॉनची संख्या देऊ किंवा इलेक्ट्रॉनची संख्या देऊ. मग आपण म्हणताना काय म्हणू? अणुअंक म्हणजे ॲटॉमिक नंबर. अणुअंक म्हणजे अणुमधील प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची संख्या होय. अणुमधील प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची संख्या होय. याला आपण काय म्हणतो? अणुअंक असे म्हणतो. अणुअंक हे कोणत्या चिन्हाने दर्शविलं जातं? अरे झबरा, झेड. अणुअंक हे झेड या चिन्हाने दर्शविलं जातं. मूलद्रव्याचे रासायनिक ओळख म्हणजे अणुअंक आहे. मूलद्रव्याचा रासायनिक ओळख म्हणजे काय? अणुअंक आहे. हाही क्वेश्चन आपल्याला बनू शकतो. खालीलपैकी कोणता घटक हा मूलद्रव्याचे रासायनिक ओळख म्हणून ओळखले जाते? अणुअंक. अणुअंक हा कुठे लिहिला जातो? उजवीकडून पायाला लिहिला जातो. आता समजा कार्बन आहे, कार्बनचे प्रकार आहे. कार्बन 12 आहे, कार्बन 14 आहे, म्हणजे कार्बन 14, कार्बन 12, कार्बन म्हणतो ना तू काय. समजा हे बघ, इथं काय लिहिलं आपण? कार्बन हे नाव टाकलं. इथं कार्बन 6 आहे, वरती डोक्यावर लिहिला कार्बन 14. याचा वापर कशासाठी करतो? पुरातन वस्तूंचा शोध घेण्यासाठी. जे मॅरेथॉनचे लेक्चर तुम्हाला ऍप मध्ये दिले त्यावरती सगळं शिकवलंय ते पाहून घ्या. ओके, पुरातन वस्तूंचा शोध घेण्यासाठी या कार्बनचा वापर केला जातो, आहे का नाही? आता बघ, कार्बनच्या पायाला उजव्या बाजूनं याला जो लिहिलेला आहे त्याला म्हणतात ॲटॉमिक नंबर. काय म्हणतात? ॲटॉमिक नंबर. आणि कार्बनच्या डोक्यावर उजव्या बाजूने जे लिहिलंय त्याला म्हणते ॲटॉमिक मास नंबर. ओके, ॲटॉमिक मास. ओके, अणुवस्तुमानांक आपण याला म्हणतो, याला म्हणतो ॲटॉमिक नंबर. ओके, ॲटॉमिक नंबर हा झेड याने दर्शवला जातो. मग तुला असं लिहिता येईल बघ, कार्बन
इथं लिहिला झेड, इथं लिहिला ए म्हणजे ॲटोमास नंबर, झेड म्हणजे ॲटॉमिक नंबर. ॲटोमास आणि ॲटॉमिक. ॲटोमास म्हणजे अणुवस्तुमानांक. आपण त्याला म्हणतो ना, पुढे शिकायचं ना आपल्याला. हे काय इथं शिकायचं ना, अणुवस्तुमानांक. ओके, ॲटॉमिक मास. ओके, पुढे शिकायचं आहे ते आपल्याला. आधी हे लक्षात घे, ए काय झेड काय. ओके, झेडने दर्शविला जातो अणुअंक. मूलद्रव्याची रासायनिक ओळख आहे, उजवीकडून लिहिला जातो. मूलद्रव्याचा अणुअंक एकच असतो. मूलद्रव्यांचा अणुअंक काय असतो? एकच असतो. अणुवस्तुमानांक वेगळा असतो पण अणुअंक एकच असतो. कार्बन 6, कार्बन 6, कार्बन 14, 6 कार्बन 12, 6 कार्बन 13. ओके, आता 2 कार्बन घेतले आपण. लक्षात घ्या, आता तू लक्षात घे महत्वाचे मुद्दे. इथं 14 लिहिलं, इथं 6 लिहिलं. ओके, इथं 12 लिहिलं, इथं 6 लिहिलं. खालचे जे अंक आहेत त्याला काय म्हटलं तू? पायाला जे अंक आहेत त्याला काय म्हटलं? ॲटॉमिक नंबर. ओके, ॲटॉमिक नंबर. कार्बनचे दोन्ही ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? अणुअंक. अणुअंक काय आहेत रे? सारखे आहे. कार्बनचे दोन्ही अणुअंक सारखे आहेत. दोन्ही कार्बनचे अणुअंक सारखे. पण ॲटोमास काय वेगळा आहे? अणुवस्तुमानांक काय रे? वेगळं आहे. मग अणुवस्तुमानांक काय असतं? वेगळं असतं. पण हे काय असतं? सारखंच असतं. हे काय असतं? सारखेच असते. लक्षात राहील. ओके, अणुअंक काय एकक नाही, अणुअंकाला एकक नसतं. कार्बन 6, हायड्रोजन 1, सोडियम 11, अल्युमिनियम 13. कार्बन 6, हायड्रोजन 1, हायड्रोजनला काय लिहिशील? 1, सोडियमला काय लिहिशील? 11, अल्युमिनियमला काय लिहिशील? 13. ओके, राहील लक्षात. ओके, चला त्यानंतर शिकायचं अणुवस्तुमानांक, ॲटॉमिक मास नंबर. अणुवस्तुमानांक म्हणजे अणुमधील प्रोटॉन व न्यूट्रॉनची बेरीज होय. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज म्हणजे अणुवस्तुमानांक होय. आता समजा सोडियम आहे, सोडियम येणे. ओके, सोडियमचा अणुवस्तुमानांक किती आहे? 23 आहे. 23 अणुवस्तुमानांकामध्ये प्रोटॉनची संख्या किती आहे? 11 आहे. प्रोटॉनची संख्या 11 आहे आणि न्यूट्रॉनची संख्या किती आहे? 12 आहे. सोडियम मध्ये आपण पाहिलं, सोडियम मध्ये काय इलेक्ट्रॉन किती आहे? इलेक्ट्रॉन प्रोटॉन 11 आहे. सोडियम मध्ये जर तुम्ही काय झालं, सोडियम मध्ये सोडियमचं अणुवस्तुमानांक तुझा 23 आलं, त्यापैकी तुझं प्रोटॉन आलं 11 म्हणजे इलेक्ट्रॉन, आणि इकडे काय आलं? न्यूट्रॉन. न्यूट्रॉन किती आलं? 12. हे न्यूट्रॉन किती आलं? 12. दोघांची बेरीज झाली 11 अधिक 12 बरोबर किती? 23. म्हणजे अणुवस्तुमानांक म्हणजे टिंब होय, असा क्वेश्चन बनू शकतो. अणुवस्तुमानांक म्हणजे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनची संख्या होय. पी अधिक एन. पी अधिक एन बरोबर एम. एम म्हणजे काय? अणुवस्तुमानांक. ओके, अणुवस्तुमानांक. अणुवस्तुमानांक म्हणजे प्रोटॉन व न्यूट्रॉनची बेरीज होय. अणुवस्तुमानांक ए ने दाखवला जातो, डोक्यावर लिहिला जातो. अणुवस्तुमानांक डॉल्टन एकक मोजले जाते. अणुवस्तुमानांचं एकक काय ते लक्षात ठेवा. अणुवस्तुमानांकाचं एकक काय? डॉल्टन. ओके, न्यूट्रॉन हा अणुकेंद्रकाला वस्तुमान प्राप्त करून देतो. न्यूट्रॉन हा अणुकेंद्रकाला वस्तुमान प्राप्त करून देतो. अणुकेंद्रकाला वस्तुमान प्राप्त करून देण्याचं काम कोण करतं? न्यूट्रॉन करतो. हाही पॉईंट लक्षात ठेवा. ओके, तर या बघ इथं काय? कार्बन ए, कार्बन झेड. झेडला काय म्हटलं? ॲटॉमिक नंबर म्हटलं एम, आणि ए इथं काय म्हटलं? ॲटोमासला, ए ला ॲटॉमिक मास नंबर. ओके, 6 काय ॲटॉमिक नंबर आहे, 14 काय ॲटोमास नंबर आहे. हा अणुवस्तुमानांक, हा काय झाला? आपला ॲटॉमिक नंबर, अणु काय? अणु क्रमांक. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आजचा भाग आपण इथे संपूया. राहिलेले घटक आपण पुढील लेक्चरला बघूया. ज्या विद्यार्थी मित्रांनी आरोग्य सेवक भरती 2024-25 ची आपली 151 रुपयाची टेस्ट सिरीज प्लस मॅरेथॉन लेक्चर प्लस तांत्रिकचे घटक सेवक आणि सेविका दोघांसाठी ही बॅच आपण लॉन्च केली. हे यांनी परचेस केली नसेल त्यांनी परचेस करून घ्या. एकदम सुंदर बॅच आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 50 सराव पेपर यात भेटणार आहेत. मॅरेथॉन लेक्चर वगैरे सगळे भेटणार आहेत. माझा मोबाईल नंबर आहे 93 70 70 66 79. मला कॉन्टॅक्ट करा किंवा डायरेक्ट आपली द एके अकॅडमी ॲप डाउनलोड करू शकता. त्यानंतरला ही आपली दुसरी बॅच आहे आरोग्य सेवक व सेविका भरतीसाठी संपूर्ण बॅच 2023-24 ची आहे. या बॅचची फी आहे 499 रुपये. आरोग्य सेवक आणि सेविकेसाठी ही बॅच लागू आहे. ओके, पूर्ण बॅच नवीन आहे. बेसिक पासून मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, तांत्रिक घटक तुम्हाला तिथे भेटणार आहे. ओके, त्यानंतरला 151 रुपयाच्या बॅच मध्ये जेवढं मटेरियल आहे ते सर्व या बॅच मध्ये भेटणार आहे. याची फी 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत 499 रुपये असणार आहेत. 30 आपण म्हणतो 1 तारखेपासून याची फी होणार आहे 699 रुपये. ओके, आणि ह्या बॅचची फी होणार आहे 299 रुपये. त्यामुळे राहिलेल्या आजच्या आणि उद्याच्या दिवसामध्ये
कारण 30 तारीख नाही, 29 तारखेचाच आपला हा महिना आहे, लीप वर्ष आहे. राहिलेल्या ह्या 2 दिवसामध्ये ज्या लेकरांना बॅच परचेस करायचे त्यांनी बॅच परचेस करून घ्या. आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करा, तिथूनही बॅच परचेस करू शकता. काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 93 70 70 66 79, केव्हाही कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नाही संपर्क झाला तर एके सरांचा नंबर आहे 90 66 05 14 04, त्यांनाही कॉन्टॅक्ट करू शकता. तर चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया आता डायरेक्ट लाईव्ह क्वेश्चन सेशन मध्ये. ओके, बाकी सर्व मटेरियल तुम्हाला ऍप वरती भेटणार आहे. चांगला अभ्यास करा. ओके, भेटूया पुढील लेक्चर मध्ये संध्याकाळी. दररोज आपले लाईव्ह सेशन असतात, तिथे येत चला. थँक्यू सो मच.